तर पराशिपला आहे तर धानही दिसत असेल बारीक बारीक तुम्हाला. पण आता मार आता इथं कंची आहे, पाहून लागते का? अरे यार, पा निशाणा पा इकडं पावच नाही का? अनुताई गाडी चालवत आहे. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो तिघंजण आपल्या भट्टीकडे म्हणजे वावरात. तर पर्याला पाणी देणे चालू आहे का काय, तर तो आता पाहासाठी चाललो ना आम्ही. आणि संध्याकाळी आता 5:45 तर वाजलेच आहेत, तरी पण ऊन कडक निघली आहे. तर असेच आम्ही आलो होतो तिघंजण घुमासाठी. तर माझ्यासोबत आता आज बंटी पण आला आहे आणि वियर्स तर येतेच म्हणा रोज. आणि 2-4 दिवस झाले बंटी वगैरे येत नव्हता, पण आता आला आज. इकडं पर्याला पाणी देऊन आले दोघंही भाऊ आणि आता घरी जात आहेत. आणि आम्ही आता भट्टीवर चाललो ना. तर थोडासा व्हिडिओमध्ये घे म्हणत होते तर घेतलो आणि चाललो आपण आता भट्टीकडे. तर आता आम्ही भट्टीवर पोहोचलो ना आणि विटाच्या मी दोनही भट्टीच्या मधामध्ये आहो. तर माझ्या समोर पाहू शकता इथंही विटा आहेत आणि मागं पहा इथंही विटा आहेत. तर ह्या पूर्ण लाल लाल दिसत आहेत कारण याच्यावर थोडंसं उजेड पडत आहे. आणि हे अंधारातले आहेत, यांवर लाकड, हे जे पांढरी पांढरी लाकड आहे ते लाकड पडत आहे त्याच्यावर, म्हणजे उडून आहे. तर त्याच्यामुळे थोड्याशा पांढऱ्या दिसत असतील त्या, नाहीतर एवढ्या कडक विटा आहेत लाल लाल की भयानक कडक. आम्ही इथे एक परा टाकला होता, इथं पाहू शकता तुम्ही, पाहिले असेल तो मागचा व्हिडिओ. तर पूर्ण बारीक बारीक माती केली आहे आणि धान पहा तुम्ही. तर परा शिपला आहे तर धानही दिसत असेल बारीक बारीक तुम्हाला. पण आता पाऊसच नाही पडला त्या दिवसपासून, तर का सांगू तुम्हाला, वापलेच नाही. उद्या पडते का? बंटी सांगत आहे का उद्या पाणी पडेल म्हणताय. तर पाहू, आज तर सकाळपासूनच एवढी कडक ऊन आहे. तर उद्या पाहू कसा मोसम राहील आजचा. तर तिकडं पाणी लावलं आहे, तर आपण तिकडे जाऊ आता, थोडंसं पाण्याची मजा घेऊ. पाण्यात उतरून नाही पण दुरूनच पाहूया. तर पर्याला पाणी देणे सुरू आहे आणि पहा गाईस किती सुंदर पाणी येत आहे, अस्सल. आणि हा पाणी आहे आपला 150 फूट खोलातला, कारण आम्ही विहिरीमध्ये बोर मारली आहे. तर किती सुंदर आणि स्वच्छ पाणी येत आहे. तर पूर्ण पर्याला आम्ही देत आहोत. आणि एक गोष्ट लक्षात आली म्हणजे पाणी दिसल्याबरोबर पक्षी कसे आले बाहेरून, आंघोळ करत होते कोणते, तर कोणती पाणी प्यासाठी आले होते. तर हा पाहून तर म्हणजे एक नंबर जीव वाटत होता. म्हणजे समोर, आपल्या समोर थंड थंड पाणी येत आहे आणि खूप दिवस झाले म्हणजे पावसाळा लागला तरी पण पावसाला थेंब नाही पडला आहे. थोडासा पाऊस आला पण त्याने काही भागला नाही. तर आम्ही पाणी देणे चालू होता, तो तिकडं चालूच आहे पाणी देणे. आणि अर्धा झाला पाणी देऊन आणि आम्ही एका साईडला निंबाच्या झाडात आता निंबाचं झाड इकडं आता कंच्या खेळताहून. तर बंटी खेळत होता आणि व्ह्यू खेळत होता. तर त्याच्यामध्ये आता मी खेळायला लागलो. तर आता मारून पाहू लागते का होते. तर मार ना तू, पहिले मार ह्या कंचील मार. आता इथं कंची आहे, पाहून लागते का होते. अरे यार, पा निशाणा पा एक नंबर मारलं नाही बापूना. आज म्हणजे बहुत दिवसाबाद मी आज कंच्या खेळलो, कारण ह्या लहान मुलाही पायी हे खेळत होते. तर मलाही थोडासा खेळूशा वाटला, तर यांच्यासोबतच मी खेळलो. व्ह्यू लहानचाच आहे तरी पण नाही का, 2-4 दिवस झाले व्ह्यूला मस्त आवडत आहे कंच्या खेळायला. हो का व्ह्यू, आवडते का? हां मार. गाईस किती खतरनाक नेम लावला आत्ता. पण इकडं पाहच नाही का, अनुताई गाडी चालवत आहे. तर SP 125 आहे ते, तर नेलं नाही तिकडं सरळच, आता घेऊन येईल एक चक्कर मारून. तर फायनली आज अनुताईने SP गाडी चालवली आहे आपली होंडाची. तर एक नंबर आत्ता फिरून आले. गाईस इकडं किती आग लागली दिसत आहे आपल्याला. पण हे आग म्हणजे त्यांनीच लावली आहे, कारण तर धुरे साफ करायसाठी त्यांनीच पगरवली आहे. आणि आता दिसली आम्हाला म्हणून तुम्हाला दाखवतो आम्ही. तर आता आम्ही जात होतो घरीच आणि आखरीचा एंड जो होता तो आपला शूट करायचा राहिला होता. तर त्याआधी तुम्हाला दाखवतो सनसेट. गाईस किती सुंदर दिसत आहे सनसेट. थोडंसं मोबाईलमध्ये अंधार दिसत आहे, पण असं गाईस पूर्ण झाडं हिरवे आणि ऑरेंज सनसेट. तर मोबाईलमध्ये थोडीशी क्वालिटी बरोबर नाही आहे, पण एक नंबर. तर गाईज मी आजचा ब्लॉग जो होता तो इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि विलेज ब्लॉगर तुम्हाला पाहायचं असेल एक विलेज लाईफ कशी होते रोजची, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सो बाय बाय. बंटी बाय कर. बाय बाय. नको मारू फोडून टाकशील. मार.